निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। भस्मांकित शिव स्वरूप ललाटी शोभत त्रिपुंड सिद्ध योगी वितरागी धग धगते तेज कुंड। किती वेळा कैलासाचं दर्शन घेतलं आहे, निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो परंतु पाहतच राहावंसं वाटतं। अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन 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 अलख निरंजन हो अलख निरंजन। गुरुवर, आधी प्रदक्षिणा करू आणि मगच प्रस्थान करू। साऱ्या विश्वाचा प्रतिपालक तू, दुःखाचा संहारक तू, वेदांचाही कारक तू, शिव हर शंभू। नवनारायण अवतार तू, दीनदुबळ्यांचा दाता तू, गुरुशक्तीचा सेवक तू, शिव हर शंभू। काही म्हणा, रेवण हा काही सामान्य मुलगा नाही। रेवण सामान्य नाही, त्याच्यावर दिव्य विभूतींची कृपा आहे, देवदेवतांचे ध्यान आहे, तो साक्षात ईश्वराशी जोडलेला आहे। अहो असं काही नाहीये। अहो, हिचा वाकडा झालेला हात बरा झाला। नाहीतर असाच वाकडा हात घेऊन जावं लागलं असतं घरी। तुम्हाला आनंदच झाला असणार ना? अगं रेवणचे आभार मान। त्याचं काय एवढं? लक्ष्मीने शेकला म्हणून हात बरा झालाय माझा। आई, 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 आई. अरे थांबा थांबा, आई आम्ही बाहेर जाऊ खेळायला। हो जा, पण जास्त लांब नाही जायचं हा। बरं आत्या, आता तुझा हात कसा आहे? तुझा हो, माझी काळजी करू नकोस। ए चला 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 चला।
अरे पोरांनो, कुठं निघालात? खेळायला. घरी बसून कंटाळा येत होता. आम्ही तिघे खूप दिवसांनी एकत्र खेळणार. खेळायला जावा पर गावातच, बाहेर नाही. काय रेवण? होय, येऊ? बरं थांब, पाया तर पडू दे. अगं मावशी, माझ्या कशाला पाया पडते? अरे आमच्या डोळ्यांनी चमत्कार बघितलाय ना. मला बी आशीर्वाद दे रेवण. माझ्या पण पाया पडा. आईचा हात बरा केला म्हणून ते त्यांचे पाय पडले. मी श्री दत्त महाराजांकडे आणि नाथांकडे तुमच्यासाठी प्रार्थना करेन. येतो. हे काय चालवलंय तुम्ही? काय झालं? आता त्या लहान पोराच्या पाया पडायला लागलाय वय? आजवर किती चमत्कार बघितला आहेत आम्ही. देवाचा अवतारच आहे. माझा नवरा गावासाठी दिसरात एवढं करतोय, त्याच्या नाही कधी पाया पडला. राहू दे, चल. आपण कधीपासून चालतोच आहे. रेवण दादा थांब, आपण इथेच खेळूया. बरं, तुम्हाला आवडेल का इकडे खेळलेलं? कुस्ती खेळतो तुझ्याशी आणि खाली चपटतो. मी आहे ना इथे खेळायला. मग कुस्ती कसले खेळता? आपण एकत्रच खेळू, दुसरं काहीतरी. ते बघा, चिंचेचं झाड. चिंच आहेत त्या पाडा. अय्या चिंचा, वामन दादा चल पाडू. तू काय करणार? आधी चिंचा पडतात का ते बघ. पाया तर पडू दे. अगं मावशी, माझ्या कशाला पाया पडतेस? अरे आमच्या डोळ्यांनी चमत्कार बघितलाय ना. मला बी आशीर्वाद दे रेवण.
कशाला वरडताय? काय करू जेवणात? काय न ग मला. काय झालंय? गावात जर असंच सुरू राहिलं तर आपली काही किंमतच राहणार नाही. मी आता आशात सोडली. एवढं काय काय केलं पण त्या रेवणची काय हार होत नाही. एवढूशा पोरांना अक्का मारली म्हण. गुरुई अहो अक्का कुठे गेली? अक्का गेली. काय अहो पण कुठे गेली? देवी आईच्या घरला गेली. अहो पण कसं झालंय? त्या पोरानं रेवणनं मात दिली आम्हाला. ती गुरुआई पण खोपट्यात मुग गिळून बसली. तुम्हासनी बिल्लाही फटकं पडल्यात. हा अगं समजा डाव फसलं म्हणून काय खेळा सोडून द्यायचा का? तुमच्याच्यानं काय होईल असं वाटत नाही मला. कामिने वरडू नका. अहो आपण आता काय करणार ते रेवणचं? लोक पाया पडायला लागल्यात. आता म्या काय करतो ते तू बघच. असं डिवचल्या बगर काम होत नसत. आज मी तुला बोलावले आहे त्याला विशेष कारण आहे. आज तुला 4 सिद्धी देण्याच्या उद्देशाने मी तुला साधना देणार आहे. आपल्याला तिथे कामाला लावलं आणि हा इथे झोपलाय. एक चिंच नाही पाडता आली तुला. रेवण दादा, रेवण दादा, रेवण उठ. रेवण दादा, अरे उठ रेवण. जया जया पळ. जय दादा, जय चल. अप्पा 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 काय झालं अप्पाला? वैजू, तू सगळ्यांसमोर मोकळ्या मनाने सांगायला हवं होतंस की हो, रेवणमुळेच मी बरी झाली. नाही वैजू, तुझा राग काय एवढा रेवणवर?
कारण रेवण या घरातला नाहीये म्हणून. अगं पण वासुदेव लक्ष्मी यांनी पूर्ण स्वीकारलंय त्याला. हा हो, पण माझ्या वामनला डावललं जात आहे त्याच्यामुळे त्याचं काय. आता तू इतकं लक्ष घालणार आहेस? हो, त्या रेवणला घरातनं बाहेर काढेन आणि मगच मी थांबे. बर, म्हणून तू सासरी येत नाहीयेस तर? हो, वैजू हे चुकीचं आहे. रेवण देवगुणी आहे हे सत्य आहे. अक्का, तू पळीत ना. शंभो शंभो हर महादेव. देवी आई. गुरुवाई, गुरुवाई किती बी धन लागू द्या, पर त्या रेवणचा काटा काढ. धन तर लागलच. काय पाहिजे ते घेऊन येतो. वाघाचा केस घेऊन ये. अहो, हे कसं जमन? जमवावं लागल. पूजा बांधायची तर जमवावं लागल. ठीक आहे, करतो काहीतरी. काय रे, खेळायला गेला होतात ना तुम्ही? हो, मग रेवण खेळता खेळता झाडाखाली बसला आणि नंतर डोळे मिटूनच बसला. आम्ही त्याला हाका मारल्या पण तो काय उठेच ना. काय करावं या रेवणचं? लक्ष्मी, ए लक्ष्मी. हो आले. काय हो? रेवण एका झाडाखाली डोळे मिटून बसलाय. काय करायचं? अरे देवा, मी जाते आणि घेऊन येते हा त्याला. नको जाऊ मम्मी. का नको जाऊ? हा, कारण त्याच्याजवळ नाग आला होता. काय? अरे मग तुम्ही त्याला एकट्याला सोडून का आलात? मी आलेच. मलाही गप्प बसून चालणार नाही. मुलांनो, तुम्ही थांबा इथे. हा, चला. चला. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो. अलख निरंजन. मी तुला एक मंत्र देतो. तुला त्याचा जप करायचा आहे. तो लवकरच तुला सिद्ध होईल आणि तुला 8 सिद्धी प्राप्त होतील.
कसला नाग आणि कसलं काय झोपलाय तो. अगं ध्यानाला बसलाय तो. रेवण 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 तू असा एकटा का बसलास. उठ इकडे ये. जया आणि वामन दादा कुठे आहेत. ते पोचले पण घरी. रेवण ये इकडे. दादा आले बघते. आणि कुठे काय साप नाग होता रे. काही काय सांगताय. रेवण आपल्यामुळे कोणालाही त्रास होता कामा नये. रेवण मीही तुला हेच शिकवलं आहे की नाही. मग पण मी कोणाला त्रास नाही दिला. मी शांत बसलो होतो. अरे पण आपल्या मागे घरादाराला फिरायला लागतंय त्याचं काय. रेवण तुला शांतच बसायचंय ना. मग घरात बैस. समजलं का. होय. बरं वासुदेव आम्ही आता निघावं म्हणतोय. अहो काही काय बोलताय. आलाच आहात तर आम्हाला पाहुणचार करायची संधी तरी द्या. पाहुणचार झाला. वैजू आपण निघूयात. आत्या तू थांब ना. जाऊ नको. बघा रेवण पण म्हणतोय. खरंच थांबा. तुमच्या आवडीचे पदार्थ करते. न्हाऊ माखू घालते. साडी चोळीने ओटी भरते. मग जा. गोपाळराव तुमच्यासाठी काही करता आलं नाहीये खूप दिवसात. थांबा जरा. रेवण का थांब म्हणाला समजलं नाही. कारण तुझं मत बदलणार आहे म्हणून. रेवण
रेवण, तू मला भेटायला ये. मी तुझी वाट पाहतो आहे. ही भेट अत्यंत महत्वाची आहे. तू काहीही कर आणि घराबाहेर पड. रेवण कुठे? आज अंघोळ करून देवासमोर बसलाय. इतक्या लहान वयात देवाची आवड आहे, हे आश्चर्य आहे. हो, खूप गुणी आहे माझा रेवण. मी काय करावं? आई, आई, हो आलेच हा. आई शिवाय पान हलत नाही त्याच. अशी आई पाहिली नाही कधी. स्वतःच्या पोटच्या पोराकडे दुर्लक्ष आणि बाहेरच्याकडे लक्ष. वैजू, आई, बाहेर जाऊया का? फुलं वेचून आणू. काही नको. मला तर झोप आलीये. रेवण, अजून किती वेळ असा बसणार आहे? माझं तुझ्याकडे काम आहे. कसलं काम? तू माझ्यासोबत शिव मंदिरात चल. आणि त्याने काय होईल? गावाच्या बाहेर श्रीनाथ आहेत, त्यांना मला भेटायला जायचंय. रेवण, खोटं बोलू नकोस. त्यांनी तुला कधी बोलवलं? आता. तुला काय वाटतं, तू काहीही सांगशील आणि मी ऐकेन असं होणार नाही? हा, त्यांनी मला दृष्टांत दिला. तू असा बोललास की काय बोलावं ते समजत नाही. मला एकट्याला बाहेर जाऊन नाही देणार. तू आलीस ना की जाऊन देतील. बरं, बघते. हा, आई, काय ग, कुठे चाललीस? आणि रेवण, तू पण. महादेवाच्या मंदिरात जाऊन येते. नवस बोलले होते. बरं, ये जाऊन, पण लवकर ये. अगं, आधी बोलली असतीस तर मी पण आले असते ना सोबत. लवकर जाऊन येते. आपण उद्या जाऊयात. हा, आलेच. चला.
आज मायले ग कुठे चाललात? महादेवाच्या मंदिरात. असं एकटंच जाणार होय? आड रानात आहे देऊळ. रेवण आहे की सोबत? वय ते आहेच म्हणा. अहो तुम्ही काय करताय? असू दे रेवण, आशीर्वाद असू दे. हा होय, शुभम भवतु. रेवण, अरे वयाने मोठे आहेत तुझ्यापेक्षा. ते जाऊ द्या. सुमती तू जा ह्यांच्या संग. होय, यो हंडा घरला घेऊन जावा. वय चल लक्ष्मी चल. आई मी आलोच. लवकर ये जाऊ. कुठे चालला रेवण? अगं मी सांगते हा तुला. आलोच.